मी 78 वर्षांची आहे, पण मी पुढे देखील काम करत राहणार आहे. मला हसत खेळत काम करायला आवडतं, पण प्रेक्षकांनी माझ्या खाष्ट सासूच्याच भूमिका लक्षात ठेवल्या. तुमच्याप्रमाणे मला देखील दुःख आहे, पण माणसाने आपले दुःख घरात ठेवावे आणि बाहेर मोकळेपणाने काम करावे, तरच तुम्ही आनंदी, उत्साही आणि चिरतरुण राहू शकता, अशा भावना ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी व्यक्त केल्यात. बालगंधर्व रंगमंदिराच्या 56व्या वर्धापन दिनानिमित्त बालगंधर्व परिवाराच्या वतीनं 3 दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आज पार पडला. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच नाट्य क्षेत्रातील योगदानांसाठी सुचेता अवचट, राजन मोहाडीकर, अमोल जाधव, आनंद जोशी, सोमनाथ शेलार, गौरी रत्नपारखी तर पत्रकारितेतील पुरस्कार अजय कांबळे, चंद्रकांत फुंदे, सुवर्णा चव्हाण यांना प्रदान करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, सूर्यत्ता एज्युकेशन फाउंडेशनचे डॉक्टर संजय चोरडिया, सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर, प्रिया बेर्डे, सुरेखा कुडची, अल्विरा मोशन एंटरटेनमेंटच्या दीपाली कांबळे, तरवडे इन्फ्राचे किशोर तरवडे, सोनू म्युझिकचे सोनू चव्हाण, सांस्कृतिक केंद्र विभाग पुणे मनपाचे अधिकारी राजेश कामठे, ज्येष्ठ गायक इक्बाल दरबार, सुप्रिया हेंद्रे, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आदी उपस्थित होते. पुरस्काराला उत्तर देताना उषा नाडकर्णी म्हणाल्या, मुंबईतील शिवाजी मंदिर, ठाण्यातील गडकरी रंगयातन आणि पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी जसा नाटकांचा प्रयोग रंगतो तसा कोठेही रंगत नाही. आजपर्यंत अनेक नाटकं, चित्रपट, मालिका केल्या आणि इथून पुढील काळात देखील करत राहणार आहे. आजवरची कारकीर्द ही प्रेक्षकांमुळेच शक्य झाली, कारण त्यांनी माझ्या कामावर प्रेम केलं. प्रास्ताविक करताना मेघराज राजे भोसले म्हणाले, एखाद्या रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा होणारा देशातील हा एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. उल्हास पवार म्हणाले, उषा कालबाग ते उषा नाडकर्णी या उषाताईंच्या जीवनपटात त्यांनी गुरूंपासून पुरुषपर्यंत अनेक मोठ्या नाटकात भूमिका करून नाट्यसृष्टी गाजवली आहे. तसेच हिंदीपासून मराठी चित्रपटात देखील आपली मोहर उमटवली आहे. अलीकडे शब्दांची स्वस्ताही झाली आहे. राजकारणात तर सम्राट, महर्षी, लोकप्रिय हे शब्द तर साधे झाले आहेत, पण कोणत्याही विशेषणाला चपखल ओळख बसेल उषा नाडकर्णी यांचे व्यक्तिमत्व तसे आहे. दुःख असावं घरात ठेवावं, बाहेर जाऊन मोकळं राहावं. आपल्याला घरात सगळ्यांना टेन्शन असतात, किती पैसेवाला असू दे, गरीब असू दे, काही असू दे, टेन्शन सगळ्यांनाच आहे, कोणाला चुकलेली नाही. पण मलाही टेन्शन खूप आहे. मी भोगलं तेवढं कोणी भोगलं पण नसेल, पण बाहेर जाऊन मी खूप मस्त असते, मजा करते, सगळं घरचं विसरते. असं तुम्ही कराल ना, तुम्ही हसत खेळत राहाल, असे थकलेले हे वाटणार नाही. आता मी माझ्या वर्गातल्या मुली कधी कधी मला भेटतात तर, अरे बापरे का तो म्हातारी दिसते, असं होतं. मग मी वाटत नाही तशी. मला सगळे म्हणतात, तू वाटत नाही 78 वर्षाची. त्याचं कारण काय? हसत खेळत राहायचं, एवढ्यावर हसायचं, असं मारायचं, असं मारायचं, मग मजा वाटते. आवाज तर आई बाबाची देण आहे ती. मगाशी ते म्हणाले यांचा आवाज, म्हटलं क्रेडिट गोज टू आई पप्पा. आमच्या घरात सगळ्यांचे आवाज असेच आहे. माझी नात सुद्धा आता 9 महिन्याची आहे, ती पण अशी करते. माझा मुलगा म्हणतो ना, तुझ्यासारखा आवाज आहे.